चला गणितातला एक ट्रिकी प्रश्न घेऊ पहा आपण. पहा प्रश्न काय दिसतोय. काय प्रश्न पाहत बसायचा नाही आपल्याला. काय दिलंय पहा. 1 अधिक 1 छेद 1 अधिक 1 छेद असं करत करत 1 अधिक 1 छेद 2 छेद 5. आता प्रश्न कसं सोडवायचं आपलं तर फार डोकं चक्रावून जाते पहा. पण जेवढा मोठा प्रश्न तेवढं चुटकीसरशी उत्तर निघणार पहा. आता हे पूर्णांक 1 किती येते. 1 2 3 4 5 किती येतं 5. आणि हे शेवटचा अंक लक्षात ठेवायचा पहा. किती आहे 2 आणि 5 मांडून घ्यायची. 2 आणि 5 मांडून घ्यायची. आणि हे किती येतं 5 येतं. म्हणून त्याच्या पुढे 5 अधिकची चिन्ह मांडायचे पहा. थोड्या थोड्या अंतराने 1 2 3 4 आणि 5. आता बघा काय करायचंय ते पहा. आता हे 2 आणि 5 घेतले यांची बेरीज केली. 2 आणि 5 किती झाले. मग 7 आणि 5 किती झाले 12. 12 आणि 7 किती झाले 19. 19 आणि 12 किती झाले 31. आणि 19 आणि 31 किती झाले 50. बघा लक्ष द्या. शेवटचा जो अपूर्णांक आहे त्याचे अंक लिहून घ्यायचे. त्याच्या पुढे 5 वेळा बेरजेची चिन्ह. इथं जी पूर्णांक संख्या दिसते ती किती वेळा आहे ते मोजायचं. तेवढ्या वेळा बेरजेची चिन्ह लिहायचे. मग सिम्पली बेरीज करत जायची. 2 आणि 5 किती झाले 7. मग 5 आणि 7 किती झाले 12. 12 आणि 7 किती झाले 19. 19 आणि 12 किती झाले 31. आणि आता हे शेवटचे 2 अंक लक्षात ठेवायचे पहा. काय करायचं शेवटचे 2 अंक लक्षात ठेवायचे पहा. मग मोठी संख्या लिहायची अंशाला. मोठी संख्या पुढे लिहायची अंशाला आणि लहान संख्या लिहायची छेदाला. मग काय येणार 50/31. आणि हेच आपलं उत्तर झालं आहे. आहे की नाही सोपं. आता तुमच्यासाठी उदाहरण आहे. सगळं असंच करायचंय पहा. फक्त शेवटी 3/8 घ्यायचे. बाकीचं सगळं गणित असंच राहील. फक्त हे 3/8 शेवटी घ्यायचे. आणि याचं उत्तर काढून मला कमेंट बॉक्समध्ये नक्की उत्तर द्यायचंय. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक अँड शेअर करायचं.